शहरामध्ये तर राहता काय कामं असतात यांना, मुलाचा आणि नवऱ्याचा टिफिन दिला की दिवसभर काय कामं असतात, असे टोमणे तुम्हाला पण भेटता का? हाय, मी प्रतिभा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर रात्री भाजीपाला आणलेला होता, तो काही रचून झालेला नव्हता आणि आता सर्वांचे डबे वगैरे पण दिले आणि बाकी जणी गेलेले आहेत, म्हणजे सर्वच जण गेलेले आहेत. तर म्हटलं चला, मुलगी पण माझी क्लासला गेलेली आहे, तेवढ्यात मी भाजीपाला रचून घेते आता. ती आली की मग तिचं पण मला आवरून घ्यायचं आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. तर मी आता इथे कांदे पण घेऊन आलेली, कांदे 5 किलो घेऊन आलेली आणि बटाटेसुद्धा मी 2 किलो घेऊन येते आणि टोमॅटो पण 1 किलो घेऊन येते. म्हणजे बाकीचा भाजीपाला मी पावशेर असे घेऊन आलेले असते. कारण बटाटे जर जास्त आणले ना तर कोणत्याही भाजीमध्ये मिक्स होऊन जातात, त्याच्यासाठी मी बटाटे नेहमी 2 किलो घेऊन येते. आता हा भाजीपाला मी सर्व व्यवस्थित रचून घेते आणि मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत त्या पण निवडून घेते. भेंडी आहेत ते पण एका साईडला काढून घेते आणि ते पण धुवून वगैरे ठेवणार आहे बाकीचे. आता मी हा सर्व भाजीपाला व्यवस्थित निवडून घेते. आता तुम्ही इथे बघू शकता, मी मिरचींची देठ वगैरे काढून घेते कारण जास्त दिवस टिकायला पाहिजे म्हणून. तर मी पावशेरभर मिरच्या आणलेल्या आहेत तिखटवाल्या आणि दुसऱ्या मोठ्यावाल्या पण पावशेरभर आणलेल्या आहेत. आता यांची छान अशी देठ वगैरे काढून घेते आणि डब्यात भरून घेते. त्यानंतर फ्लावर पण आणलेली मी, ते पण बघून घेते. त्याची पण कीड वगैरे असेल किंवा आडी वगैरे असेल ते पण मी काढून घेते. म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करायच्या वेळेस भाजी वगैरे काढायची असेल, निवडायची असेल, गरज पडत नाही. त्याच्यासाठी मी ही सर्व तयारी करून घेते आता. आता मी इथे शेवगाच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या पण मी निवडून घेते. कारण सध्या आता 30 रुपये पावशेर भेटत आहे. पण मी घेऊन आलेली होती की शरीरासाठी चांगल्या असतात म्हणून. आता ह्या मी निवडून वगैरे घेते, या पण मी डब्यात भरून घेते. आणि मी बोलली होती ना तुम्हाला की शहरात राहणं किती सोपं आहे असं म्हणायला. पण नाही, तुम्ही राहून बघा शहरात, तुम्हालाही समजेल की सोपं आहे की अवघड आहे असं. शहरात ज्या बाया राहतात ना तर त्यांना माहिती आहे किती अवघड आहे असं. कारण 25 ते 30 हजारामध्ये घर चालवणं म्हणजे खूप अवघड आहे. त्याच्यात घर पण चालवायचं आहे, रेंटचे पण पैसे द्यायचे आहेत आणि त्यानंतर मुलांचं शिक्षण पण करायचं आहे. तर काय वाटतं तुम्हाला, शहरात राहणं सोपं आहे की अवघड आहे असं? तर चला असू द्या. आता इथे माझा भाजीपाला वगैरे जो सर्व निवडून झालेला आहे आणि फ्रीजमध्ये पण ठेवून झालेला आहे. जे काही पसारा आता झालेला आहे तो पण मी व्यवस्थित आवरून घेते. त्यानंतर भेंडी वगैरे पण मी धुवून घेतल्या आणि मुलगी आलेली होती, तिचा पण टिफिन वगैरे मला तयार करायचा होता, तो पण मी करून ठेवलेला आहे. आता तिचे वेण्या घालून घेते मी, कारण सर्वात मोठा टास्क माझ्यासाठी तिच्या वेण्या घालणं आहे. कारण तिचे केस खूप मोठे पण आहेत. आता तिचे वेण्या वगैरे घालून घेते, कारण कंपल्सरी आहेत, मोठे केस जर राहिले तर वेण्या घालून घ्यायचं आणि छान वाटतं मलाही. कारण तिला केस कापायला नाही आवडत आणि माझी आई पण मला असे केस, माझे हिच्यापेक्षा मोठे होते केस. म्हणजे आमचे तिन्ही चारी बहिणींचे खूप छान असे केस होते. तर माझी आई सकाळचे जेव्हा आम्हाला अशा वेण्या बांधून द्यायची ना वरती फोल्ड करून, तर संध्याकाळपर्यंत माझी आई आल्याशिवाय ते केसांना धक्कासुद्धा लागायचा नाही आणि तिचं तो शब्द राहायचा की केसांची एक वेणीसुद्धा निघायला नको किंवा फुलसुद्धा निघायला नको. पण ती खूप छान असं फिट्ट बांधून द्यायची. तेव्हापासून मला ह्या सवयी लागलेल्या आहेत आणि छान असे फुलं पण पाडता येतात, कारण ह्या माझ्या आईने शिकवल्या आहेत म्हणून. आता इथे बघू शकता खूप छान अशी रेडी झालेली आहे. आता मी इथे हे जे तुम्हाला दाखवलं ना, तर माती वगैरे मी कोरून घेते. कारण कुंड्यांमध्ये खूप अशी घाण पण झालेली होती आणि काही लक्ष जात नव्हतं. कारण घरातले पण काही कामं असतात, काही ब्लाउजांचे असतात, त्याच्यामुळे लक्ष जात नाही. तर आता मी इथे छान अशी माती वगैरे कोरून घेते आणि आजूबाजूची काही घाण असेल, ती खराब पानं वगैरे असतील, ते पण मी काढून घेते छान आणि पाणी वगैरे टाकून घेईल. आता हे सर्व मी आवरून घेते. तर मी चिनी गुलाबाचे
काही झाडं होते ना माझ्याकडे, ते छोट्या याच्यात काही झाले नाही. तर म्हटलं चला तेच काढून घेते आणि एक कुंडी रिकामी होती त्याच्यामध्ये थोडंसं माती पण होती आणि थोडी माती अजून टाकून घेतली. छान ती माती कोरून वगैरे घेतली मी आणि पाणी टाकून छान असे हे चिनी गुलाबाचे झाडं मी लावून घेतलेले आहेत. त्यानंतर सर्व झाडांची माझी माती कोरून झालेली आहे कुंड्यांमधली आणि छान असं पाणी वगैरे पण मी टाकून घेते आणि काही बाकीचे कामं आहेत मला ते पण आवरून घ्यायचे. आता हे झाड मी माझ्या मैत्रिणीकडनं घेतलेलं होतं. इतकं छान निघालं होतं ते. आता इथे मला माझं सर्व ते आवरून झालेलं आहे. त्यानंतर साड्या होत्या पिको फॉलच्या, तर मी आता हातशिलाई वगैरे करून घेते या सर्व्या. कारण 3-4 साड्या आहेत त्या करून घेते. भेटते तुम्हाला दुसऱ्याच दिवशी. आणि हे मिशोमधून मागवलं आहे मी. हे पण मला लावून घ्यायचं आहे. तुमच्यासोबत शेअर करते कुठे लावते असं. आणि हे पण मिशोमधूनच मागवलं आहे. तसं हे किती दिवसापासून मागवून ठेवलेलं आहे, पण हे काही लावून होत नाहीये. म्हटलं चला आज जरा टाइम पण आहे आणि आवरून पण माझं झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आता हे मी लावून घेते. कसं आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा असं आहे आणि एक प्लेन आहे. असे 2 मध्ये मागवले आणि त्याच्यासोबत हे पण आलेले आहेत स्टिकर. आता हे कसं लावतो कुठे लावते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि दाखवते पण. आज होता सोमवार, पशुपतीचे सोमवार धरते म्हणून हा 3रा सोमवार होता. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते सोमवार असे. पण आता इथे बघू शकता छान असं मी इथे हे जे कॉर्नर रेडी करून ठेवलेले तेच मला आवरून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता काटे चम्मच वगैरे भरपूर आहे, पण एक पण चम्मच मला टाईमावर सापडत नाही. खूप गोंधळ होऊन जातोय. आणि हे जे लावलेलं आहे मी हे डब्यांसाठी घेतलेलं होतं की पोळी वगैरे ठेवण्यासाठी छान आणि मी वापरते बऱ्याच वर्षापासून वापरते. तर खूप छान निघाले ते. तर आता इथे लावायचं की इथे लावायचं मी ते बघते, खालीवर लावू की साईडला लावू. पण एका साईडला लावलेलं खूप छान दिसतंय ते. एकावर एकपेक्षा असं साईडने लावलेलं छान दिसतंय. आता ती जागा मी छान अशी पुसून वगैरे घेते आणि तिथे हे स्टिकर लावून घेते. कारण मी हे बऱ्याच वर्षापासून वापरते. आता तुम्ही इकडचं साईडचं ते कॉर्नर पाहिलं असेल ना, ते स्टिकर पण भेटले मला ना, तर खूप छान निघाले आहेत ते पण आणि खूप छान राहतं. पण हे जे आलेले आहेत याच्यासोबतचे स्टिकर काही छान आले नव्हते म्हणून हेवी वस्तू काही त्याच्यावर राहत नाही आहे. मी एवढ्या वर्षापासून ते वस्तू वापरते, पण शक्यतो कदाचित खराब निघू शकतं. तर मी जे माझ्याकडचे जुने होते ते स्टिकर मी लावले आणि ह्या ज्या बरण्या होत्या ह्या बरण्या मी तिथे ठेवून पाहिल्या, पण ते काही राहिलं नाही. थोड्या वेळाने ते पडून आलं होतं म्हणून मी ते कट करून घेतला तेवढा व्हिडिओ. नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं त्या व्हिडिओमध्ये. पण म्हटलं चला तेवढं कट करून घेते, खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. तर आता मी हे इकडचं सर्व कॉर्नर आवरून घेते. आता इथे मी तुम्हाला दाखवलं ना, तर असं तेलकट वगैरे झालेलं होतं. कारण जेव्हा आपण फोडणी वगैरे करतो तेव्हा हे घाण होते. कारण चिमणी नसल्यामुळे आणि दोघं साईडला खिडक्या असल्यामुळे छान हवा येते. म्हणून मी एक साईडची खिडकी ओपन करून घेते, फोडणी वगैरे देते. पण तरीसुद्धा थोडंफार खराब होऊनच जातं. तर आता मी ते आवरून घेते व्यवस्थित आणि बघू शकता थोडंसं मोकळं-मोकळं वाटतंय आता मी इकडचं कॉर्नर आवरून घेतलं तर. तर काही चम्मच वगैरे मी एका साईडला ठेवून घेतलेल्या आहेत. आणि हे तेलाचं सेक्शन आहे खाली एका साईडला, ते पण मी आता पुसून वगैरे घेते. आणि हे जे स्टॅन्ड आहे हे पण मी मिशोमधूनच मागवलं होतं. खूप छान आहे. किती वर्षापासून मी मागवून ठेवलेलं आहे. तर खूप छान आहे. एवढ्या वर्षापासून वापरते. अजून काही खराब झालेलं नाही आहे. तर आता हे कॉर्नर मी छान असं आवरून घेते. आता हे जे स्टँड तुम्ही बघताय ना, हे सुद्धा मी मिशोमधूनच मागवलं आहे. तर किती वर्षापासून मी वापरते आणि जिथे जाते मी तिथे सोबत घेऊन जाते. तर छान आहे आणि स्टिकर माझे मी आणून ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी हे खूप सोपं पडतं. रेंजच्या घरात राहिलं ना, तर हा प्रॉब्लेम येत नाही. किडे ठोकू देत नाही जास्त. त्याच्यासाठी हे स्टिकर खूप बेस्ट आहेत आणि खूप छान पण आहेत. मी जिथे जाते तिथे हे स्टिकर सोबत घेऊन जाते आणि हे कामात येतात आणि जे स्टिकर खराब झालेले असतात ते पण काढता येतं. आत्ता इथे माझं हे कॉर्नर खूप छान असं रेडी झालेलं आहे. इथे बघू शकता. असं काहीसं मी लावून घेतलेलं आहे.
आता तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कॉर्नर रेडी झालेला आहे आणि छान वाटतंय थोडेसे काही चेंजेसमुळे. तर असा होता माझा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.